जालन्यात अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याच्या चौकशीतनं अनेक धक्कादायक माहिती समोर येते। शेतकऱ्यांसाठी शासनाने मंजूर केलेलं अनुदान सरकारी बाबूंनीच लाटलेलं आहे। आता घोटाळ्याच्या चौकशीतनं अनुदानाची 80 कोटींची रक्कम तलाठ्यांनी 30,000 बोगस खात्यात वळवल्याचं समोर आलंय। सरकारी खात्यामध्ये भ्रष्टाचार किती फोफावलाय याचंच हे भीषण चित्र आहे। कुंपणानं शेत खाल्लं ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। याच म्हणीप्रमाणे जालन्यात सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय अनुदानावर डल्ला मारलाय। जालना जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी आणि गारपीट अनुदानात झालेल्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय समितीकडून चौकशी केली जाते आणि या समितीच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या 30,000 बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या बँक खात्यात 80 कोटी रुपये वळते केल्याची माहिती समोर आली। त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। तर अनुदानाच्या काही याद्यांमध्ये शेतकऱ्यांची दुबार नावं देखील आढळली आहेत। जालना जिल्ह्यात 2024च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली। नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातल्या 13.5 लाख लाभार्थी शेतकऱ्यांसाठी 1,550 कोटी रुपयांचा निधी मिळाला। एकूण 8 GR निश्चित करून 1,150 कोटी रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलं। मात्र अनुदान वाटप करताना तलाठी मंडळाधिकारी यांनी घोटाळा केला। अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या 30,000 बोगस खात्यात 80 कोटी रुपये वळते केले। घोटाळा झाल्याचं समजताच चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात आली। या तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येते। अंबड आणि घनसावंगी या 2 तालुक्यातच तलाठ्यांनी केलेले कारनामे कोट्यवधी रुपयांच्या घरात गेल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यातल्या अनुदान वाटपाच्या चौकशीचे आदेश दिलेत। दुबार शेतकऱ्यांचं काही नाव आहे, काही ठिकाणी जे 7/12 वेगळं नाव आहे, तर ते देखील त्याच्यामध्ये खरेदी विक्री व्यवहार किंवा फॅमिलीमधील जर इतर व्यक्तींना दिला गेला असेल ना, तर ते त्याच्यामध्ये नावं येतात। तर त्यानुसार ते आकडेवारी 30,000 जे आहे तर त्याच्यामध्ये रिकन्सिलिएशन चालू आहे। काही ठिकाणी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांचे देखील गावं त्यांच्याकडे होती, तर त्याचा अहवाल या आठवड्यामध्ये 2 तालुक्याचा अंतिम करायला सांगितलेलं आहे समितीला। आणि जे संबंधित ग्रामस्तरीय अधिकारी होते त्यांना देखील नोटिसेस मागच्या शुक्रवारी निघालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून खुलासा घेऊन पुढील कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल। अतिवृष्टी अनुदान घोटाळा थोडका नसून हा घोटाळा 100 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला। या घोटाळ्यातल्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चौकशी समितीने सुरुवातीला 50 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा अहवाल दिला होता। नंतर 15 एप्रिल पर्यंत या घोटाळ्याची 57 कोटी रुपयाची व्याप्ती वाढली आणि आता जो नवीन सुधारित अहवाल आलाय तर त्याच्यात 80 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा नुकताच अहवाल प्रशासनाला प्राप्त झालेला आहे आणि यात अजूनही 4-5 तालुक्याची तपासणी बाकी आहे। म्हणजेच एकूण 100 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचा हे स्पष्ट झालेलं आहे। सध्या चौकशी समितीकडून 61 जणांचं पथक 7/12 आणि नमुना नंबर 8च्या आधारे या बोगस अनुदानाची पडताळणी करते। गावनिहाय चौकशी सुरू आहे, त्यामुळे 1 जूनपर्यंत समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे। मात्र शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची आता मागणी केली जाते। नितीन महाजन, झी 24 तास, जालना।